बघा 3-4 दिवसाच्या नंतर आपण हा पुढचा व्हिडिओ बनवतो आहे. त्याचं कारण असं आहे की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॉडक्ट शिकवलं होतं व्हेक्टरचं आणि त्या प्रॉडक्टचं नाव होतं स्केलर प्रॉडक्ट. त्या स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन आणि त्या स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीज पूर्ण लर्न व्हायला पाहिजे होत्या. डेफिनेशन माहिती असायला पाहिजे, तरच पुढची जी एक्झरसाइज आहे ती आपल्याला सुरू करता येते. आणि त्या सर्व प्रॉपर्टीज तुमच्या लर्न व्हाव्या म्हणून 2-3 दिवसाचा हा जो गॅप ठेवलेला आहे तो त्यासाठीच आहे. जर तुम्ही रेग्युलर क्लासमध्ये असते तर तुमच्याकडून दररोज त्या प्रॉपर्टीज मी लर्न करून घेतल्या असत्या, तुम्हाला त्या प्रॉपर्टीज लिहायला सांगितल्या असत्या, जे क्लासमध्ये त्या प्रॉपर्टी व्यवस्थित तुमच्या झाल्या असत्या. पण आता या 3-4 दिवसामध्ये जे काही तुम्ही अभ्यास केला असेल त्याचा यूज करून पुढची जी एक्झरसाइज आहे ती आपल्याला सॉल्व करायची आहे. आणि जर ह्या प्रॉपर्टीज तुम्ही लर्न केल्या नाही तर तुम्हाला पुढची एक्झरसाइज बिलकुलही समजणार नाही. तसंही यावर्षीचं जे वेक्टर चॅप्टर आहे ना, हे फक्त मागच्या वर्षी जो सिलेबस होता ते आणि हे यांचे फक्त नावं सेम आहेत, याचा कंटेंट जो आहे तो सेम आहे, पण याच्या एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते पूर्णपणे चेंज करून टाकलेले आहेत. एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम्स म्हणजे आता हे जे स्केलर प्रॉडक्ट मी तुम्हाला शिकवलं आहे ना, या स्केलर प्रॉडक्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टींचं अप्लिकेशन्स व्यवस्थित तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्यासाठी ओल्ड सिलेबसमध्ये 11चं जे टेक्स्टबुक होतं ना त्यामध्ये व्यवस्थित एक्झरसाइज दिल्या होत्या. पण आता हे जे 12चं बुक आलेलं आहे, या 12च्या बुकमध्ये असं बिलकुल हे काही दिलेलं नाही आहे. मधातच या प्रॉडक्टच्या नंतर एक 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमधला पॉईंट टाकलेला आहे, डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन्स मधातच टाकला आहे. ॲक्च्युली ओल्ड सिलेबसमध्ये 3D डायरेक्शन रेशो डायरेक्शन कोसाइन्स हा जो आहे ते वेगळं चॅप्टर होतं, याच्यामध्ये स्केलर प्रॉडक्टच्या नंतरच टाकलेलं आहे. आणि एक्झरसाइज जर तुम्ही पाहिली आता नेक्स्ट, तर या नेक्स्ट एक्झरसाइजमध्ये पहिलं जे सम आहे ते वेक्टर प्रॉडक्टचं दिलेलं आहे. वेक्टर प्रॉडक्टचा यूज करून म्हणजे तो प्रॉडक्ट अजून झालेला नाही, त्या एक्झरसाइजच्या आधी तो प्रॉडक्ट व्हायला पाहिजे, तरच त्या एक्झरसाइजमधलं फर्स्ट सम जे आहे ते आपण सॉल्व करू शकतो. ही अरेंज करताना थोडंसं मागे पुढे झालेलं आहे, त्यामुळे थेअरी पार्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा असूनही तो समजला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तुम्ही त्या थेअरी पार्टकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही त्या थेअरी पार्टकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला या वेक्टर चॅप्टरमधलं कुठलंही प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. आलं लक्षात? म्हणून प्रॉब्लेम दिसलं म्हणजे मला आलं पाहिजे तर पहिले थेअरीचे जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करा. मी पुन्हा एकदा सांगतोय की मागच्या वर्षी सिलेबसमध्ये जसं वेक्टर चॅप्टर सोपी होतं तसं यावेळेस नाही आहे. ह्याच्यामध्ये सर्व कंटेंट्स जे आहेत एक्झरसाइजमधल्या प्रॉब्लेम्स आहेत ते टोटली पूर्णपणे बदललेले आहेत. म्हणून जी थेअरी मी तुम्हाला शिकवतो आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत, त्या तुम्ही लर्न केल्या असतील. आता याच स्केलर प्रॉडक्टचा एक नवीन पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहोत, प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. तर हे 2 टाईपचे प्रोजेक्शन्स आहेत. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर्स. आता प्रोजेक्शन ऑफ वेक्टर म्हणजे काय, त्याचे दोन्ही फॉर्म्युले मी पहिले तुम्हाला लिहून देतो, मग सांगतो की प्रोजेक्शन म्हणजे काय आणि मग ते फॉर्म्युले आले कसे. तर लक्ष द्या, 2 टाईपचे प्रोजेक्शन्स आहेत. एक आहे स्केलर प्रोजेक्शन. याच्या आधी असं नव्हतं. जो ओल्ड सिलेबस होता ना त्यामध्ये फक्त एकच प्रोजेक्शन होतं. आता स्केलर प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शन असे 2 टाईपचे प्रोजेक्शन्स दिलेले आहेत. स्केलर प्रोजेक्शन ऑफ कुणाचं, तर वेक्टर एचं ऑन वेक्टर बी. याला प्रोजेक्शनला तुम्ही शॅडो असं म्हणू शकता, सावली. वेक्टर एची वेक्टर बीवर पडणारी जी सावली आहे, जी शॅडो आहे, त्यालाच म्हटलं जातं स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. त्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन ऑन वेक्टर बी आहे तर डिनॉमिनेटरमध्ये मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी असेल हेच. हा झाला पहिला फॉर्म्युला. स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए
ऑन वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर बी. आणि दुसरा आहे वेक्टर प्रोजेक्शन. सेकंड नंबर आहे वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी त्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर ए डॉट वेक्टर बी इंटू वेक्टर बी अपॉन मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर बी स्क्वेअर. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इंटू वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले आहेत. आधीच्या सिलेबसमध्ये असं स्केलर प्रोजेक्शन वेक्टर प्रोजेक्शन काहीच नव्हतं. त्यावेळेस फक्त प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी आणि जेव्हा फक्त प्रोजेक्शन होतं त्यावेळेस ते फक्त स्केलर प्रोजेक्शन होतं. आत्ताच मी तुम्हाला प्रोजेक्शन म्हणजे काय सांगितलं. प्रोजेक्शन म्हणजे एका वेक्टरची दुसऱ्या वेक्टरवर पडणारी जी सावली आहे त्याला आपण प्रोजेक्शन म्हणणार आहोत. डायग्राममध्ये मी तुम्हाला काढून दाखवतो. बघा, हा एक वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे. हा आहे वेक्टर ओ ए, ज्याला मी स्मॉल वेक्टर ए ने रिप्रेझेंट केलं आहे. हा आहे वेक्टर ओ बी जो वेक्टर बी आहे आणि या दोघांमधला जो अँगल आहे ना तो आहे थीटा. वेक्टर ए वेक्टर बी को इनिशियल वेक्टर, अँगल बिटवीन देम इज थीटा. आणि आता वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर ए, वेक्टर ओ बी इज इक्वल टू वेक्टर बी. आणि या वेक्टर ओ एचा टर्मिनल पॉईंट कोण आहे ए. या टर्मिनल पॉईंट ए वरून या वेक्टर ओ बीवर म्हणजेच वेक्टर बीवर एक परपेंडिक्युलर मी काढला आहे. हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि याला एम असं नाव दिलं आहे. एम असं नाव दिलं आहे. एम इज परपेंडिक्युलर टू वेक्टर बी. हा अँगल 90 डिग्रीचा आहे. आणि आता परपेंडिक्युलर काढल्यानंतर समजा डोक्यावर जेव्हा सूर्य येतो ना त्यावेळेस आपली जी सावली खाली पडते, तर असं समजा की वर इथे याच्या डोक्यावर सूर्य आहे आणि या सूर्याची किरणं असे खाली पडत आहेत. तर हा जो वेक्टर ए तुम्हाला दिसतोय ना, या वेक्टर एची सावली या वेक्टर बीवर पडणार आहे. ती कोणत्या भागात राहणार आहे, कुठून कुठपर्यंत असणार आहे, तर ती सावली जी आहे ती ओ पासून एम पर्यंत राहणार आहे. म्हणजे हा जो सेगमेंट ओ एम तुम्हाला इथे दिसतोय, सेगमेंट ओ एम, हा रेड कलरने दाखवलेला सेगमेंट ओ एम जो आहे, या सेगमेंट ओ एमला म्हटलं जातं सेगमेंट ओ एम इज द प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. कुणाची सावली आहे ती वेक्टर ए ची आहे. कशावर आहे, वेक्टर बी वर आहे. तर ओ एम इज कॉल्ड लेंथ ओ एम इज कॉल्ड प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. ओ एम इज कॉल्ड प्रोजेक्शन. आणि हे जे ओ एम आहे ना हे झालं स्केलर प्रोजेक्शन, कारण ओ एम ही स्केलर क्वांटिटी लेंथ घेतली आहे आपण, फक्त डायरेक्शन नाही घेतली आहे. तो ओ एम इज कॉल्ड स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. वेक्टर एच्या डोक्यावर जर सूर्य ठेवला किंवा लाईट ठेवला तर त्या वेक्टर एची वेक्टर बीवर पडणारी जी सावली आहे ती कुठून कुठपर्यंत राहणार आहे, ते ओ पासून एम पर्यंत राहणार आहे. तर या लेंथ ओ एमला म्हटलं जातं स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. आणि मग वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे काय, तर जी लेंथ तुम्हाला इथे ओ एम दिसते आहे त्याला वेक्टरमध्ये जर लिहिलं आपण तर वेक्टर ओ एम इज कॉल्ड वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. टेक्स्टबुकमध्ये हा पॉईंट दिलेला आहे, पण त्या टेक्स्टबुकमधला पॉईंट मी जर वाचलं तर त्याच्यामध्ये नाही समजणार तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी स्पेलिंगची मिस्टेक केलेली आहे. जे परपेंडिक्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी गडबड झालेली आहे. तर लक्षात द्या, सेगमेंट ओ एम
ची जी लेंथ आहे ही जर मॅग्निट्यूडवाली क्वांटिटी घेतली, स्केलरवाली क्वांटिटी घेतली तर त्याला म्हणतात स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. आणि वेक्टर ओ एम जर घेतलं तर वेक्टर ओ एम इज कॉल्ड वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. तर प्रोजेक्शन म्हणजे काय समजलं असेल, स्केलर प्रोजेक्शन काय तेही समजलं असेल. स्केलर प्रोजेक्शन ही फक्त स्केलर क्वांटिटी राहते, त्याला फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नाही. पण वेक्टर प्रोजेक्शन जे आहे ना ते वेक्टर प्रोजेक्शनला दोन्ही असतात, मॅग्निट्यूड पण राहते आणि डायरेक्शन्स पण राहते. The length OM is called scalar projection of vector A on vector B and vector OM is called vector projection of vector A on vector B. आणि हे दोन्हीही कॅल्क्युलेट करण्याचे फॉर्म्युला इथे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर A on vector B is equal to vector A dot vector B upon magnitude of vector B. Vector projection of vector A on vector B is equal to vector A dot vector B into vector B upon magnitude of B square. तर स्केलर प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शन काय हे तुम्हाला समजलं असेल. आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे दोन्ही फॉर्म्युले आले कसे. तर सुरुवातीला आपण स्केलर प्रोजेक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपल्याला लेंथ ओ एम काढावी लागेल. काय काढावं लागेल, लेंथ ओ एम. आता ही लेंथ ओ एम काढण्यासाठी या डायग्रामकडे लक्ष द्या. तुम्हाला या डायग्राममध्ये एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय, राईट अँगल ट्रायंगल. त्या ट्रायंगलचं नाव आहे OAM. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, OM आणि वेक्टर OA जो आहे तो वेक्टर A आहे, दोघांमधला अँगल थिटा आहे, त्या थिटाचा कॉस रेशो घ्यायचं, कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड कोण आहे थिटाची, OM. हायपोटेनियस कोण आहे, OA. आपल्याला फाइंड काय करायचं होतं, OM. तर OM कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला वेक्टर OM इज इक्वल टू यांचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ते येणार आहे OA इंटू कॉस थिटा. OA मीन्स O पासून A पर्यंतचं डिस्टन्स. OA कशाने डिनोट केला, वेक्टर A ने. म्हणजेच तुम्हाला या वेक्टर Aचं काय लिहिता येतं, मॅग्निट्यूड. वेक्टर OM ला लिहिता फक्त OM इज इक्वल टू या वेक्टर OA ला मी लिहिलं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A इंटू कॉस थिटा. हा झाला स्केलर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटा. मग तुम्ही म्हणाल की फॉर्म्युला तर हा आहे, वर लिहून देताना तुम्ही हा लिहून दिला वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. थांबा थोडं लक्ष द्या. OM इज इक्वल टू हे आहेत मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटा. यांच्यामध्ये आपण एक ॲडजस्टमेंट करणार आहोत. काय करायचं पहा, लेंथ OM इज इक्वल टू याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी ने मल्टिप्लाय आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी ने डिवाइड करू. याला जर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी असं आपण लिहू शकतो. याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटाला मी OM इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी जर कॅन्सल झाले तर आधीचं स्टेप मिळते आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू कॉस थिटा. OM इज इक्वल टू जर आता याच्या न्यूमरेटरचा विचार केला, त्याच्या आधी जो आपण स्केलर प्रॉडक्ट पाहिला होता त्या स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन आठवून पाहायचा प्रयत्न करा. वेक्टर ए डॉट वेक्टर बीची डेफिनेशन होती मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. ही ती डेफिनेशन आहे. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू कॉस थिटा. तर तुम्ही या न्यूमरेटरच्या जागेवर काय लिहू शकता, वेक्टर ए डॉट वेक्टर बी अँड अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. त्या फॉर्म्युला मिळाला OM इज इक्वल टू. आणि OM कोण आहे, तर OM मी आधी सांगितलं होतं OM इज कॉल्ड स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. आणि OMची जी लेंथ आहे ती आपल्याला मिळाली वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. हा झाला पहिला फॉर्म्युला. स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. तर लक्षात आलं असेल सर्वांच्या स्केलर प्रोजेक्शन. आता आपण पाहणार आहोत वेक्टर प्रोजेक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो कसा मिळाला. वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे वेक्टर OM.
आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वेक्टर ओ एम काढायचं आहे. वेक्टर ओ एम कोणताही वेक्टर जर काढायचा असेल ना, तो वेक्टर फाइंड करण्यासाठी त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडनी त्या वेक्टरच्या डायरेक्शननी असलेल्या युनिट वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जर मला वेक्टर ए कॅल्क्युलेट करायचं असेल तर वेक्टर ए कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर एच्या मॅग्निट्यूडने त्याच वेक्टर एच्या डायरेक्शनने असलेल्या युनिट वेक्टरला जर मल्टिप्लाय केलं तर मला वेक्टर ए फाइंड करता येतो. ही डेफिनेशन सुरुवातीला पाहिली होती आपण युनिट वेक्टरच्या वेळेस. काय होता फॉर्म्युला, वेक्टर ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. आठवत असेल, वेक्टर ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू जर काढायचं असेल तर मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू ए कॅप हा फॉर्म्युला तयार होतो वेक्टर ए कॅल्क्युलेट करण्यासाठी. आपल्याला कोण काढायचं आहे, वेक्टर ओ एम. वेक्टर ओ एम जर काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम आणि वेक्टर ओ एमच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर. त्याचा लक्ष द्या, हा कोण आहे, ओ एम. ओ एम वेक्टर आणि बी वेक्टर कोइन्साइड झालाय. जो दोघांच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर सेम आहे. जो युनिट वेक्टर ओ एमच्या डायरेक्शनने आहे तोच युनिट वेक्टर वेक्टर बीच्या डायरेक्शनने आहे. मग बीच्या डायरेक्शनने असलेला युनिट वेक्टर कोण राहणार आहे, बी कॅप. तोच ओ एमच्या डायरेक्शनने आहे. वेक्टर ओ एम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम इंटू बी कॅप इज इक्वल टू वेक्टर ओ एम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम म्हणजेच ओ एम. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम मीन्स ओ एम आणि ओ एमचा फॉर्म्युला हा इथे लिहिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एमला तुम्ही वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी असं लिहू शकता. आणि बी कॅपचा फॉर्म्युला येतो इंटू वेक्टर बीला वेक्टर बीच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. इथं क्रॉस पण नाही काढता येत, मल्टिप्लिकेशन याला आपण असं ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत, कारण क्रॉस काढलं तर मग क्रॉस प्रॉडक्ट कन्सिडर करण्यात येतो. तिथं जर असं फक्त डॉट दिला तर मग तो डॉट कन्सिडर करण्यात येतो. म्हणून क्रॉसही लिहू नका, डॉटही काढू नका, फक्त असंच राहू द्या. वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी हा बी कॅपचा फॉर्म्युला आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम हे इथे काढून ठेवलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ओ एम मीन्स स्केलर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. आणि आता ही स्केलर क्वांटिटी आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे, त्याला लिहिता येतं वेक्टर ए डॉट वेक्टर बी इंटू वेक्टर बी आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बीने मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बीला मल्टिप्लाय करा तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी स्क्वेअर. तर वेक्टर ओ एम इज इक्वल टू तुम्हाला हा फॉर्म्युला मिळाला, हा तो इथे लिहिला होता. वेक्टर ए डॉट वेक्टर बी इंटू वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी स्क्वेअर. हे काय झालं आहे, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. तसा प्रोजेक्शनचा जो पॉईंट आहे तो पॉईंट त्या होता स्केलर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज सांगितल्या, त्याच्यानंतर हा एक पॉईंट दिला होता प्रोजेक्शनचा. दोन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करा. प्रोजेक्शन म्हणजे काय ते सांगितलं, स्केलर प्रोजेक्शन म्हणजे काय तेही सांगितलं, वेक्टर प्रोजेक्शन म्हणजे काय तेही सांगितलं आणि कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचं त्याचं एक्सप्लेनेशन्स मी तुम्हाला दिलेलं आहे. आता हा जो स्केलर प्रॉडक्ट आहे या स्केलर प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित तुमच्या लर्न होण्यासाठी मी तुम्हाला काही प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी देणार आहोत. व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही ते चेक करायचं. काही प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी देणार आहोत, त्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस पहिले करायची. नेक्स्ट एक्झरसाइज सुरू करण्यापूर्वी जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला देणार आहोत ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व करून बघा आणि जेवढ्या प्रॉपर्टीज जेवढे पॉईंट्स मी सांगितलेले आहेत त्यापैकी कोणता पॉईंट्स कुठे यूज होतो ते पहिले बघा. आणि ते काय एकदा तुमच्या लक्षात आलं तर मग पुढची एक्झरसाइज सॉल्व करायला एकदम सोपी जातं. आता आपण पाहणार आहोत डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. ॲक्च्युली हा ओल्ड सिलेबसमध्ये पॉईंट या वेक्टर चॅप्टरमध्ये नव्हता, या वेक्टर नंतर येणारं जे 3 डायमेन्शनल जॉमेट्री नावाचं चॅप्टर आहे त्यामध्ये होता. तर त्यांनी आता सिलेबसमधून 3 डायमेन्शनल जॉमेट्री जे आहे चॅप्टर काढून टाकलं आणि वेक्टर चॅप्टरमध्ये हा पॉईंट्स इन्क्लूड केलेला आहे, तो आता आपण पाहणार आहोत. डायरेक्शन अँगल्स ही डेफिनेशन पाहण्यापूर्वी तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये इन्क्लिनेशनची डेफिनेशन आठवली पाहिजे.
इन्क्लिनेशनची डेफिनेशन काय होती? स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन. त्याचे डायग्राम मी काढून दाखवतो तुम्हाला. त्यावेळेस 2D होतं, 2 डायमेन्शनल जॉमेट्री. दोन ॲक्सिस मी काढले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, आणि एक लाईन काढली एल. त्या लाईन एलने एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनने जो अँगल फॉर्म केला असेल त्या अँगलला म्हटलं जातं इन्क्लिनेशन. आता पॉझिटिव्ह डायरेक्शनने या लाईनने एक्स ॲक्सिससोबत हा अँगल फॉर्म केलेला आहे. याला आपण थीटाने डिनोट केलं होतं आहे. अँड देन थीटा इज कॉल्ड इन्क्लिनेशन ऑफ लाईन एल. आठवत आहे? तर सेम तसंच आहे ते, फक्त 2 डायमेन्शनलच्या ऐवजी 3 डायमेन्शनल आहे, आणि एका ॲक्सिसच्या ऐवजी तिन्ही ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननी लाईन किंवा व्हेक्टरने फॉर्म केलेले जे अँगल्स आहेत त्या अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स. समजलं? नाही समजलं? बघा, बोर्डवर दाखवण्यापूर्वी किंवा ते डेफिनेशन्स लिहिण्यापूर्वी मी जे सांगतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. स्पेसमधली जी लाईन आहे त्या लाईनने 3 ॲक्सिससोबत एक्स वाय झेड सोबत ही लाईन आहे, हे 3 ॲक्सिस आहे. या लाईनने या तीनही ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने जे अँगल्स फॉर्म केले त्या अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल. ते अँगल्स म्हणजे हे डायरेक्शन अँगल्स आहेत. लक्षात आलं आहे का? लाईनने 3 ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने फॉर्म केलेले जे 3 अँगल्स आहेत त्या 3 अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स. पुन्हा रिपीट करतो, लाईनने 3 ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने फॉर्म केलेले जे अँगल्स आहेत त्या अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स. आता ह्याचे डायग्राम आपण पाहणार आहोत. 3D मध्ये डायग्राम असेल जे आपल्याला 3 ॲक्सिस काढावे लागतील. इथे 3 ॲक्सिस मी काढलेले आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. यांचा इंटरसेक्शन पॉईंट ओरिजिन. ही एक लाईन घेतली मी, पासिंग थ्रू ओरिजिन. असं कंपल्सरी नाही आहे की ते पासिंग थ्रू ओरिजिनच असेल, ती कुठे असते स्पेसमध्ये. पण आपण हे डायग्राम परमनंटली लक्षात ठेवायची, कधीच विसरायची नाही डायग्राम. या लाईनला मी एल नाव दिलं आहे. ही लाईन होती, ही काय होती? लाईन. हे काय होते? ॲक्सिस. हा कोणता? एक्स, हा ॲक्सिस. हा कोणता? वाय, हा ॲक्सिस. हा कोणता? झेड, हा ॲक्सिस. हे काय आहे? लाईन. ही ती आहे. मग या लाईन एलने या 3 ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने, पॉझिटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फॉर्म केलेले जे अँगल्स आहेत त्या अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स ऑफ लाईन्स. या लाईन एलचे ते डायरेक्शन अँगल्स आहेत. खूप मस्त टॉपिक आहे, इंटरेस्टिंग आहे. लाईनने 3 ॲक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फॉर्म केलेले जे अँगल्स आहेत त्यांना डायरेक्शन अँगल्स म्हटलं जातं. आता येऊ की ते अँगल्स कुठे आहेत? बघा, पहिले आपण एक्सचा विचार करू. या लाईन एलने एक्स ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने फॉर्म केलेला अँगल. तर बघा, हा ओरिजिन, ही लाईन ओरिजिनमध्ये इंटरसेक्ट झाली. याला मी आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार म्हणजे मला या डायरेक्शनने जावं लागेल. ही झाली पॉझिटिव्ह डायरेक्शन. आठवत असेल तुम्हाला 2 टाईपचे अँगल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर पॉझिटिव्हसाठी मला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि या ॲक्सिसला तोपर्यंत रोटेट करा जोपर्यंत हा ॲक्सिस या लाईनवर कोइन्साइड होत नाही तोपर्यंत. बघा, इथे कोइन्साइड झालं आहे. तर या एक्सपासून ते या लाईनपर्यंत हा जो अँगल फॉर्म झालेला आहे, हा अँगल कोणी फॉर्म केला? लाईनने. कुणासोबत? एक्स सोबत. कोणत्या डायरेक्शनने? पॉझिटिव्ह डायरेक्शन. त्याला मी अल्फाने डिनोट केलं आहे. लाईन एलने एक्स ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननी फॉर्म केलेला अँगल कोण आहे? अल्फा. आता लाईन एलने वाय सोबत फॉर्म केलेला अँगल तुम्हाला काय करावं लागेल?
या वायला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करायचं. आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हटलं तर हे तर नाही घेणार आपण, कारण हे क्लॉकवाईज होणार. मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं तर या डायरेक्शनने असं रोटेट करा. कुठपर्यंत रोटेट करणार? लाईन एलवर कोइन्साइड होत नाही तोपर्यंत, इथपर्यंत. आणि रोटेट केल्यानंतर बघा हा एक अँगल इथे फॉर्म झालेला आहे, हा अँगल फॉर्म झालेला आहे. तर हा अँगल कोणी फॉर्म केला? लाईनने. कुणासोबत? वाय ॲक्सिस सोबत. कोणत्या डायरेक्शनने? पॉझिटिव्ह डायरेक्शनने. कोणत्या डायरेक्शनने? पॉझिटिव्ह. तर याला मी अल्फाने डिनोट केलं होतं, याला मी बीटाने डिनोट करतोय. तर अल्फा इज द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड बीटा इज द अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. आणि आता आला तिसरा, त्या लाईनने या झेड ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने तुम्हाला काय करावं लागेल? हा ओझेड जो ॲक्सिस आहे ना याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता अँटी क्लॉकवाईज म्हटलं तर त्याला आपल्याकडे रोटेट करावं लागेल, तिकडे नाही लोटायचं. तर अशा प्रकारे हा झेड ॲक्सिस येणार आणि या लाईनवर इथे कोइन्साइड होणार. तर हा अँगल तुम्हाला या डायरेक्शनमध्ये असा शो करता येतो. तर हा अँगल लाईनने झेड ॲक्सिससोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने फॉर्म केला, त्याला मी गॅमाने डिनोट केलं आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला 3 अँगल्स दिसतात, अल्फा, बीटा, गॅमा. हे 3 अँगल्स लाईनने कोऑर्डिनेट ॲक्सिस सोबत, तिन्ही ॲक्सिसला कंबाईंडमध्ये नाव कोऑर्डिनेट ॲक्सिस. लाईनने तिन्ही ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनने अल्फा, बीटा, गॅमा अँगल्स फॉर्म केलेले आहेत. अशा अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स ऑफ लाईन. डायरेक्शन अँगल्स ऑफ लाईन. मग डायरेक्शन अँगलचे डेफिनेशन काय? ते डेफिनेशन अशी आहे, अँगल्स मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस. angles made by line with positive direction of coordinate axis are called direction angle. इन्क्लिनेशन जेव्हा पाहिलं होतं स्ट्रेट लाईनमध्ये त्यावेळेस फक्त एकच अँगल होता की तो अँगल पॉझिटिव्ह डायरेक्शनने एक्स ॲक्सिस सोबत फॉर्म केला होता. इथे तीनही आले, इथे एक्स पण आहे, वाय पण आहे आणि झेड पण आहे. आणि ते डायग्राममध्ये जेव्हा शो करायचे त्यासाठी परमनंट डायग्राम तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ओरिजिनमधून पास होणारी एक लाईन काढायची, एक्स ॲक्सिस सोबतचा या डायरेक्शनने दाखवायचा अल्फा, वाय सोबतचा हा अँगल आणि झेड सोबतचा हा अँगल. तिथे मी 3 अँगल्स घेतले होते, अल्फा, बीटा अँड गॅमा. एक्स सोबतचा नेहमी अल्फा घ्यायचा, वाय ॲक्सिस सोबतचा बीटा घ्यायचा आणि झेड सोबतचा गॅमा घ्यायचा. ठीक आहे. तर काय डेफिनेशन होते? अँगल्स मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ कोऑर्डिनेट ॲक्सिस आर कॉल्ड डायरेक्शन अँगल्स. मग आता इथे मी असं लिहितोय, इफ अल्फा, बीटा, गॅमा, इफ अल्फा कॉमा बीटा, किंवा लेट लिहू आपण, लेट अल्फा कॉमा बीटा कॉमा गॅमा आर angles made by line with positive direction of coordinate axis. Coordinate axis, then these angles are called direction angles. These angles are called direction angles. Alpha, beta, gamma are called direction angles. लाईन ने तिन्ही ॲक्सिस सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननी फॉर्म केलेले जे अँगल्स आहेत त्या अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स. काय होतं डायरेक्शन अँगल्सचं पॉईंट. आता याच्यामध्ये 3 पॉईंट्स आपण पाहणार आहोत. तुम्ही जर या डायग्रामला व्यवस्थित पाहिलं आणि तुम्हाला विचारलं की या डायग्राममध्ये किती लाईन्स आहेत, तुम्ही सांगाल एक लाईन आहे याला. त्या डायग्राममध्ये एकच लाईन नाही आहे, या डायग्राममध्ये ना 4 लाईन्स आहेत. एक लाईन यल आहे जिचे डायरेक्शन अँगल्स मी या डायग्राममध्ये दाखवले अल्फा, बीटा, गॅमा. पण आणखी 3 लाईन्स आहेत. कोण आहे? एक्स ॲक्सिस. अरे ते स्वतः लाईन आहे ना, एक्स ॲक्सिस स्वतः एक लाईन आहे,
वायसुद्धा एक लाईन आहे, झेड पण एक लाईन आहे. मग या एलला जर डायरेक्शन डायरेक्शन अँगल असू शकतात, तर मग एक्सला पण डायरेक्शन अँगल असतील, वायला पण असतील आणि झेडला पण असतील. ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. एक्सचे डायरेक्शन अँगल, वायचे डायरेक्शन अँगल आणि झेडचे डायरेक्शन अँगल्स. ते खूप सिंपल आहे. तर आपण 3 महत्त्वाचे पॉईंट्स इथे लिहिणार आहोत. ते डेफिनेशन्स लवकर लिहून घ्या. आपण 3 ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स आता इथे लिहिणार आहोत. आता एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस हे तिन्ही लाईन्स आहेत आणि या लाईन्सला सुद्धा डायरेक्शन अँगल्स असतील. पण मग डायरेक्शन अँगल्स या तिघांचे लिहिण्यासाठी तुम्हाला त्याची डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. कोणत्याही लाईनने एक्स सोबत, वाय सोबत, झेड सोबत फॉर्म केलेले अँगल्स पॉझिटिव्ह डायरेक्शन याला डायरेक्शन अँगल्स असं म्हणतात. आता पहिली लाईन काय सांगितलेली आहे पहा. कोणता ॲक्सिस म्हटलेला आहे? एक्स. मग एक्सचा एक्स सोबत पॉझिटिव्ह डायरेक्शनचा अँगल, एक्सचा वाय सोबतचा पॉझिटिव्ह डायरेक्शनचा अँगल आणि एक्सचा झेड सोबतचा पॉझिटिव्ह डायरेक्शनचा अँगल, ते झाले एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स. बघा लाईन कोण आहे? एक्स ॲक्सिस. एक्सचा कोणासोबतचा अँगल पाहिजे? एक्स सोबतचा. एक्सचा कोणासोबत पाहिजे? वाय सोबत. एक्सचा कोणासोबत पाहिजे? झेड सोबत. या एक्स ॲक्सिसचे या तिघांसोबत पॉझिटिव्ह डायरेक्शननी असलेले अँगल्स. मग मला सांगा एक्स ॲक्सिसचा एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल काय राहणार आहे? 0. स्वतःचा अँगल स्वतःसोबत काय राहणार आहे? 0. तर पहिला जो अँगल आहे तो आपल्याला मिळाला 0 डिग्री. आता मला सांगा एक्स ॲक्सिसचा वाय ॲक्सिस सोबतचा अँगल किती राहणार? ते परपॅन्डिक्युलर असतात. कोणत्याही डायरेक्शनने घ्या तुम्ही 90 डिग्रीचाच अँगल येणार आहे. एक्स आणि वाय मधला अँगल 90 डिग्रीचा. तर दुसरा अँगल काय भेटला? 90 डिग्री. आणि एक्स ॲक्सिसचा आता झेड ॲक्सिस सोबतचा अँगल सांगा काय येणार आहे? 90 डिग्री. एक्स आणि झेड परपॅन्डिक्युलर. तुम्ही मला याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह डायरेक्शन वगैरे दाखवण्याची गरज काय आहे? एक्सचा एक्स सोबतचा अँगल 0चा असतो, एक्सचा वाय सोबतचा 90चा असतो, एक्सचा झेड सोबतचा 90 डिग्रीचा असतो. तर इथे 0 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री आर डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ॲक्सिस. माहीत पाहिजे, पाठ करून टाका. डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ॲक्सिस आर 0 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री. झाला पहिला पॉईंट. आता डायरेक्शन अँगल ऑफ वाय ॲक्सिस. इथे ॲक्सिस कोणता येणार? वाय ॲक्सिस. पुन्हा वायचा एक्स सोबतचा अँगल, वायचा वाय सोबतचा अँगल, वायचा झेड सोबतचा अँगल. वायचा एक्स सोबतचा अँगल किती डिग्रीचा आहे? तो 90 डिग्री. वायचा वाय सोबतचा अँगल काय येणार आहे? 0 डिग्री. आणि वायचा झेड सोबतचा अँगल काय येणार आहे? 90 डिग्री. ते झाले वाय ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल्स ऑफ वाय ॲक्सिस आर 90 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री. एक्सचे काय होते? 0, 90, 90. वायचे आलेले आहे 90, 0, 90. आता यावरून तुम्हाला झेड ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स लिहायचे. ते तुमच्यासाठी होमवर्क राहणार. मी नाही सांगत. मी एक्सचे सांगितले, वायचे सांगितले. आता तुम्हाला कुणाचे काढायचे आहेत? झेडचे. झेडचा एक्स सोबतचा अँगल किती असेल? तो पहिला. झेडचा वाय सोबतचा दुसरा आणि झेडचा झेड सोबतचा तिसरा. ते होमवर्क राहणार आहे. होमवर्क तुमच्यासाठी. डायरेक्शन अँगल्स ऑफ झेड ॲक्सिस आर होमवर्क. आता आपण पाहणार आहोत डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन अँगल्स नंतर आपण पाहणार आहोत डायरेक्शन कोसाइन्स. तर डायरेक्शन अँगल्स नंतर आपण पाहणार आहोत डायरेक्शन कोसाइन्स. कोसाइन्स म्हणजे आपला जो ट्रिग्नोमेट्रीमधला कॉस रेशो आहे त्यालाच कोसाइन असं म्हणतात. त्याचं पूर्ण नाव आहे कोसाइन. आणि त्या कोसाइनपैकी कोसाइन हा ट्रिग्नोमेट्रीचा रेशो आहे. पहिला आहे साइन, दुसरा कोसाइन, मग टँजंट, कोटँजंट, सेकंड आणि कोसेकंड असे रेशोज आहेत. त्यापैकी हा कॉस कोसाइन रेशो आहे. पण या कोसाइनपैकी आपण यूज करताना आय आणि काढून टाकले आणि हा रेशो काय झाला आहे? कॉस. खूप सिंपल आहे. डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय असं वेगळं नाही आहे. आणि आता याच डायरेक्शन कोसाइन्सला इन शॉर्टमध्ये DCS असं लिहिलं जातं. डी करून फुल स्टॉप, सी करून फुल स्टॉप आणि एस करून फुल स्टॉप. पूर्ण डायरेक्शन कोसाइन्स असं लिहित बसण्याची गरज नाही. फक्त DCS एवढं जरी लिहिलं
तर समजून जायचं की डायरेक्शन कोसाईन्स आहे, लाईनचे डायरेक्शन कोसाईन्स. मग आता हे कोसाईन्स कसे डिफाईन केलेले आहेत, डायरेक्शन कोसाईन्स कसे डिफाईन केले, तर बघा इथे डायग्राम होती, एक लाईन आहे एल आणि या लाईन एलचे 3 डायरेक्शन अँगल्स इथे लिहिलेले आहेत. अल्फा, बीटा, गॅमा कोण आहे, आर डायरेक्शन अँगल्स ऑफ एल. लाईन एलचे डायरेक्शन अँगल्स आहे. आता एलचा पहिला डायरेक्शन अँगल अल्फा, दुसरा बीटा, तिसरा गॅमा आहे. हे झाले डायरेक्शन अँगल्स. आपल्याला काय पाहिजे डायरेक्शन कोसाईन्स. खूप सिंपल आहे, जे 3 डायरेक्शन अँगल्स इथे लिहिले आहेत ना, त्या 3 डायरेक्शन अँगल्सचा कॉस रेशो घ्यायचा. अल्फा अँगल आहे त्याचा कॉस रेशो येणार कॉस अल्फा, बीटा अँगल आहे त्याचा कॉस रेशो येणार कॉस बीटा, गॅमा अँगल आहे त्याचा कॉस रेशो येणार कॉस गॅमा. तर जे डायरेक्शन अँगल होत आहे त्या डायरेक्शन अँगलचा कोणता रेशो घेतला, कॉस. तर पहिला कॉस अल्फा, दुसरा कॉस बीटा, तिसरा कॉस गॅमा. तर कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा आर कॉल्ड DCS ऑफ लाइन L. अल्फा, बीटा, गॅमा आर डायरेक्शन अँगल्स. देन कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा आर कॉल्ड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाइन L. एवढे सिंपल डेफिनेशन आहे डायरेक्शन कोसाइन्सची डेफिनेशन. जर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन तुम्हाला काढायला सांगितलंय तर जे डायरेक्शन अँगल्स असतात त्यांचा फक्त कोणता रेशो घ्यायचा, कॉस अल्फा. म्हणजे तुम्हाला त्या लाईनचे डायरेक्शन अँगल माहीत पाहिजेत तर तुम्ही त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स काढू शकता. आता हे जे डायरेक्शन कोसाइन्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे यापैकी हा जो पहिला डायरेक्शन कोसाइन्स आहे ना, याला डिनोट करताना स्मॉल लेटर एल ने डिनोट करतात. दुसरा जो डायरेक्शन कोसाइन्स आहे याला डिनोट करताना स्मॉल एम ने डिनोट करतात. आणि तिसरा जो डायरेक्शन कोसाइन्स आहे त्याला एन ने डिनोट करतात. L is equal to cos alpha, M is equal to cos beta, N is equal to cos gamma. They are also denoted by L, M, N. These direction cosines are also denoted by L, M, and N. Therefore, L means cos alpha, M is equal to cos beta, and N is equal to cos gamma. L is equal to cos alpha, M is equal to cos beta, N is equal to cos gamma. हे त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. एल एम एन म्हटलं तरी तुम्हाला समजायला पाहिजे, कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा म्हटलंय तरी समजायला पाहिजे. तर खूप सिंपल आहे डायरेक्शन कोसाइन्स. कोसाइन्स मीन्स कॉस रेशो. कुणाचा कॉस रेशो, डायरेक्शन अँगलचा. लाईनचे डायरेक्शन अँगल काय होत आहे, अल्फा, बीटा, गॅमा यांचा कोणता रेशो घेतला, कॉस. तर हे झाले कॉस अल्फा, कॉस बीटा, कॉस गॅमा डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाइन एल. They are also denoted by L, M, N. Therefore, L is equal to cos alpha, M is equal to cos beta, N is equal to cos gamma. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल आपण पाहणार. मगाशी आपण डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स अँड वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस पाहिलेलं आहे. तिसरं झेडचं मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं. इथे सुद्धा झेडचं मी होमवर्कच देणार आहोत. आपण डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ॲक्सिस काढणार आहोत. पहिला पॉईंट DCS ऑफ एक्स ॲक्सिस आर. काय काढायचं, DCS. DCS मीन्स डायरेक्शन कोसाइन्स. कुणाचे, एक्स ॲक्सिसचे. पण त्यासाठी तुम्हाला एक्सचे डायरेक्शन अँगल माहीत पाहिजेत ना. आणि एक्सचे डायरेक्शन अँगल्स काय होते, तर डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ॲक्सिस आर 0 डिग्री, 90 डिग्री, 90 डिग्री हे होते ना. तर या 3 अँगल्सला म्हटलं जातं डायरेक्शन अँगल्स ऑफ एक्स ॲक्सिस. या तिघांचा आता आपण काय घेणार आहोत, कॉस रेशो. तर मला काय पाहिजे, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. ते काय येणार आहे, तर पहिला डायरेक्शन कोसाइन्स येतो कॉस 0 डिग्री, दुसरा येतो कॉस 90 डिग्री, तिसरा येतो आहे कॉस 90 डिग्री. कॉस 0 डिग्री, कॉस 90 डिग्री, कॉस 90 डिग्री आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. मग टेबलमध्ये यांच्या व्हॅल्यूज आहेत. टेबलमध्ये कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे दॅट इज 1, कॉस 90ची व्हॅल्यू आहे 0 आणि कॉस 90ची व्हॅल्यू 0. तर इथे 1,0,0 1,0,0 आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन्स काढले. आता आपण सेकंड जो ॲक्सिस आहे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काढणार आहोत.
डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस. नंबर 2 DCS ऑफ वाय ॲक्सिस आर. तुम्हाला माहीत पाहिजे की वाय ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स काय होते. वायचे डायरेक्शन अँगल्स होते 90 डिग्री, 0 डिग्री, 90 डिग्री. त्यांचे कॉस रेशो. तर पहिला डायरेक्शन कोसाइन्स काय येणार आहे, कॉस ऑफ 90 डिग्री, कॉस ऑफ 0 डिग्री अँड कॉस ऑफ 90 डिग्री. दीज आर डायरेक्शन कोसाइन्स. दॅट इज टेबलमध्ये यांचे व्हॅल्यूज काय आहेत, तर कॉस 90ची व्हॅल्यू 0, कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 आणि कॉस 90 0. तर 0, 1, 0, 0, 1, 0 आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस. दोन ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन्स मी काढून दिले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता तुम्हाला फाइंड करायचं आहे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस. होमवर्क डायरेक्शन अँगलच्या वेळेस हे होमवर्क दिलं होतं. आता हे तुमच्यासाठी होमवर्क राहणार आहे. तिसरा जो ॲक्सिस आहे तो, तर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स व्यवस्थित समजलं असेल. खूप सोपी आहे. कोणत्याही लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स जर तुम्हाला काढायचे असतील तर त्याचे डायरेक्शन अँगल्स माहीत पाहिजेत. आपण पहिल्या वेळेस डायरेक्शन अँगल्स पाहिले. आता इथे लाईन येल होती, तिचे डायरेक्शन अँगल होते अल्फा, बीटा, गॅमा. त्यांचा कॉस रेशो घेतला, ते झालं डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन. आणि डायरेक्शन कोसाइन्स आर ऑल्सो डिनोटेड बाय एल एम एन. देअरफॉर एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा, एन इज इक्वल टू कॉस गॅमा. हे रिलेशन्स लक्षात ठेवायचं. हे जे रिलेशन आहे हे रिलेशन्स लक्षात ठेवायचं. याच्यानंतर यांचा एक थेरम होता, तो कन्सेप्ट म्हणून आहे. यावर्षी सिलेबसमधून काढून टाकलेला आहे, कारण 3 चॅप्टर्स नाही तर तो थेरम पण नाही आहे. फक्त त्या थेरमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला यूज करावा लागेल. तर तो रिझल्ट आणि डायरेक्शन रेशो कशाला म्हणतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.